अनामिका दीक्षित आहे ना तुमची मुलगी, तिचं प्रेम प्रकरण चालू आहे। काय चालू? अहो माझे सौरभ भाऊजी आणि अनामिका दीक्षित यांचं प्रेम प्रकरण चालू आहे। शक्यच नाही। मी स्थळ आणले अनामिकासाठी तोला मोलाचं आणि तिचं आयुष्य मार्गी लागेल असं, आणि तिथेच तिचं लग्न होणार आहे। अहो मग तुम्ही तोडणार त्यांचं नातं? नाही म्हणजे तुमच्या मनात तसा विचार असेल तर तो विचार काढून टाका हो। आमच्या माई मावशी आहेत ना, त्यांनी शपथ घेतलीये सौरभ भाऊजींचं आणि अनामिकाचं लग्न लावणार म्हणजे लावणारच। अनामिका माझी मुलगी आहे, तिचं लग्न कुणाशी होणार ते फक्त मीच ठरवणार। अहो पण हरकत काय, चांगले आहेत आमचे भाऊजी, म्हणजे प्रेमळ आहेत, दयाळू आहेत, घर सांभाळणारे आहेत। घर सांभाळणारे पुरुष नाकर्ते असतात। ज्या पुरुषांना बाहेर कर्तृत्व गाजवता येत नाही ते फक्त घर कोंबडे असतात। अहो तसं काही नाही हो, घर सांभाळतात म्हणजे आर्थिक दृष्ट्या सांभाळतात हो, आणि तसे डॅशिंग येतात आमचे भाऊजी। फक्त ना जरा एक अडचण आहे। आता इतकं तोंड सोडलंयस ना तर तेही सांगून टाक। त्यांना ना सवय। काय व्यसनी आहेत? हो, पण स्वतः कमवतात आणि स्वतः खर्च करतात, मागत नाही तर कोणाकडे। पण काय आहे, कधी कधी जरा मागायची वेळ येते। कमवतात ना, मग कशाला मागायला लागतं? कधी कधी काय होतं, भावनेच्या भरात चुकीच्या पत्त्यांवर पैसे लावले की जरा नुकसान होतं ना, आणि मग त्या दिवशी पैशापारी पैसा जातो आणि मग जरासं वाईट वाटलं की अजून घ्यावीशी वाटते। तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? माझी अनामिका अशा वाया गेलेल्या पुरुषाच्या प्रेमात कशी काय पडेल? पहिल्यांदा पडली होती ना, अगदी तशीच। पण मी काय म्हणते, एवढं काही मोठं नाहीये त्यात। काय आहे, माई मावशी आणि रमाजी या दोघींना सगळं माहितीये। उलट त्यांनीच पुढाकार घेतलाय लग्न लावायचा। वाटलंच, त्या आकाशच्या आईचं नाव जोडलं ना की हे असलंच काहीतरी होणार। येऊ दे त्या दोघींना बाहेर, बघतेस त्यांच्याकडे। आणि काय नाव काय म्हणालीस तुझ्या त्या आदर्श भाऊजींचं? वल्ली चला निघायचं आपल्याला, पिशव्या घे, चल येते। बरं झालं तुम्ही स्वतःहूनच निघालात ते। अजून काही क्षण थांबला असतात ना तर हाताला धरून बाहेर काढलं असतं मी तुम्हाला। जरा सांभाळून बोला, मैत्रीण आहे माझी ती। असणारच। तुम्हा दोघींच्या डोक्यात माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा जो काही कट चालू आहे ना, त्यावरून ही असली पाताळ यंत्रीबाई तुमचीच मैत्री असणार याची खात्री आहे मला, आकाशची आई। अरे सारखं मला आकाशी आहे आकाशी आहे का म्हणताय? अहो ज्या बाईला स्वतःच्या पोटच्या मुलाची आई म्हणून घ्यायची लाज वाटते ती इतरांच्या मुलीच्या आयुष्याचं कल्याण काय करणार? तुम्ही सांगा मावशी, कसलं स्थळ आणलं माझ्या मुलीसाठी? हे बघा, मी इथे माझ्या मैत्रिणीला भेटायला आले, मी कोणतेही स्थळ आणलेलं नाही। मग मगाशी तुमची सून म्हणाली तिच्या भाऊजींचं आणि अनामिकाचं लग्न लावायचं, ते काय होतं? तुमची कारस्थानं लपून राहणार नाहीयेत माझ्यापासून। मी कोकणात असले ना तरी इथे काय चाललंय याच्याकडे नीट लक्ष असतं माझं। तुम्हाला म्हटलं होतं ना मी, आणखी काही क्षण थांबलात तर तुम्हाला हाताला धरून बाहेर काढीन मी। नाही, निघाच तुम्ही आता। चला चला चला, निघा निघा, नाही निघा निघा निघा, चला निघा आता। काय आई हे? आई अगं, घरी आलेल्या माणसांशी वागायची ही कुठली पद्धत? माणसं कशी आहेत त्यावर ठरतं त्यांच्याशी कसं वागायचं ते। स्वतःच्या नालायक मुलाचं स्थळ तुझ्यासाठी घेऊन आलेल्या बाईशी चांगलं कसं वागायचं ग? त्यांच्या मुलाचं वर्णन ऐकून त्यांची काय ओवाळून ओटी भरायला हवी होते का मी? तरी बरं ते माझेच पाहुणे आहेत असा माझा गैरसमज झाला म्हणून त्यांना पाणी तरी मिळालं या घरात, नाहीतर थेटच हाकलून दिलं असतं। मावशी,
आई खूप खूप वाईट वागली तुमच्याशी. त्यासाठी खरंच सॉरी. सॉरी. पण हे स्थळाचं वगैरे तुम्ही डोक्यातून काढून टाका. मी आणि पट्या एकत्र नाही येऊ शकणार. मला माहितीये तुमची अशी खूप इच्छा आहे, पण हे शक्य नाहीये. अजून एक रिक्वेस्ट आहे, आई इथे असेपर्यंत तुम्ही घरी नका येऊ. ती परत तुमचा अपमान करेल आणि ते मला सहन होणार नाही. सॉरी. या तुम्ही. चला माई मावशी. आई, त्या इथे आल्या हे तुला आवडलं नसेल, त्या स्थळ घेऊन आल्या हे तुला आवडलं नसेल, पण ही माझी माणसं आहेत, मी जोडलेली माणसं, आणि त्यांच्याशी असं वागलेलं मला आवडणार नाही. तुझी माणसं? बाई ग, तुला आता सगळं पहिल्यापासून शिकवावं लागणार. आपली माणसं कशी ओळखायची, परकी माणसं कशी ओळखायची, स्वार्थी माणसं कशी ओळखायची. मला माणसं नीट ओळखता येतात, आणि घरात आलेल्यांची पुन्हा असं वागलेलं मला अजिबात चालणार नाही. तुला ओळखता येत असती ना तर हा असा विस्कटलेला संसार आणि ही डोक्यावर मिरे वाटणारी सासू घेऊन राहिली नसतीस. नवऱ्याशी कसं वागायचं, त्याचा आदर कसा करायचा हे ना तुला कधी कळलं ना त्याच्या आईने कधी तुला शिकवलं. विकृत माणूस होता तो. त्रास देणाऱ्या, बायकोच्या अंगावर हात उचलणाऱ्या माणसाशी जसं वागतात तशीच वागले मी त्याच्याशी. बाईच्या अंगात ना मुळात सहनशीलता असायला हवी. फार कामी येते ती संसार टिकवायला. आणि पुरुषांना असतं ग दडपण. पैसा कमवायचा मानसिक ताणही असतो. ऑफिस मधल्या अनेक गोष्टी असतात, त्रास असतो. तो सगळा त्रास, तो अपमान, ती घुसमट तो बायको समोर नाही व्यक्त करणार तर कुणाला सांगणार ग? व्यक्त होणं? अगं, याला व्यक्त होणं म्हणतेस तू? दारू पिऊन बायकोला मारणं, ह्याला व्यक्त होणं म्हणतेस तू? अगं, इतका त्रास होत होता तुला त्याच्या दारूचा तर तू सोडवायचीस ना. आपला नवरा किती वाईट आहे हे गावभर सांगायच्या ऐवजी सुधारायचं होतंस त्याला. घराकडे लक्ष द्यायचं, जरा प्रेम द्यायचंस ना आपल्या नवऱ्याला. आपल्या बाजूने वळवून घ्यायचंस त्याला जरा. संसारात त्रास आहे म्हणून तो मोडून काय मिळवलंस ग? बाहेर पडल्यावर त्रास नाही भोगावा लागला? हे बघ, बाईचा जन्म हा त्यागासाठीच आहे. त्यागाशिवाय ना माणसं टिकतात, ना जन्म देता येतो, ना आपली माणसं सुखी होतात. अनु, त्याग कुणालाही टळला नाही. तो तू टाळलास म्हणून आज त्याचे परिणाम भोगत बसलीयस तू. अगं, मी दुःखी नाहीये. मला जमलं तसं सावरलं मी आयुष्य. आहे त्यात आनंदी आहे मी आई. जे आहे ते म्हणजे हे असं लोढणं गळ्यात बांधून घेतलेस त्यात? अगं, या आकाशच्या आईलाच आपल्या मुलापासून सुटका हवी होती म्हणून तिने तुला त्यात अडकवलं. तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि लावला मुलगा पळवून. तुझं शिक्षण उत्तमच होतं, मग तुला झुंपली कामाला आणि तुझ्या पैशावर कायम आईश करत आली. जिचा नवरा कायम फॉरेस्टात फिरला, जिच्यापाशी यायची कधी ओढच त्याला वाटली नाही, ही अशी विधवा बाई तुला काय शिकवणार होती संसार कसा करायचा ते? ते बाबांच्या कामाचं स्वरूप होतं.
आईपासून लांब राहणं हा त्यांचा चॉईस नव्हता आई. हे असं आपणच म्हणत राहायचं म्हणजे मग सगळ्यांनाच पटतं अशी गत आहे या कुटुंबाची. तुझ्यासाठी आलेलं स्थळ अगदी योग्य आहे आणि मी तिथेच तुझं लग्न लावून देईन. मला लग्न करायचं नाहीये. मग काय बिन लग्नाचं परक्या पुरुषाबरोबर फिरत राहायचंय? आई आवाज खाली. तुझं लग्न होणार आणि मी निवडलेल्या मुलाबरोबरच होणार. कॉफी करते. जमली असेल ना, मी पण घेईन. चल. आता आणखी एक पुण्याचं काम करायचंय मला. पट्याचं आणि तुझं जमवायचं. खूप महत्वाचं आणि अर्जंट काम आहे. हे प्लीज डोक्यातून काढून टाकशील. मग का पण किती चांगला मुलगा आहे तो. तुला त्याला भेटून किती कमी दिवस झालेत बघ. तेवढ्यात तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसायला लागला. आपल्या सगळ्या सुखदुःखात आपल्या पाठीशी उभा राहतो बघ. अगं आपल्या घरी जरा काहीतरी अडचण आली तर आपल्याला पहिली त्याची आठवण येते का नाही. आणि मग तोही इतक्या धावत धावत येतो. आपल्या जीवात जीव येतो बघ. हे मैत्रीतही होऊ शकतं. होऊ शकतं ग, पण इतकी चांगली मैत्री आहे तुमची तर लग्न का नाही होऊ शकत. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, मित्र आणि जोडीदार वेगळे असतात. पट्या जर तुझा जोडीदार झाला तर तू खूप आनंदी होशील, खात्री आहे मला. पट्याची आणि माझी फक्त मैत्री आहे. आमचं लग्न नाही होऊ शकत आहे. हा घे तुझा डबडा, कधीचा टुनटुनतो. अरे अगं इतका मी जिना चढून वर आले तर कट काय करतेस फोन? दे इकडे, मी बोलते. मी बोलते काय? माझ्या ऑफिसचा फोन आहे. मी बोलेन नंतर. काय आहे पट्या? मला भेटायचंय तुम्हाला. उद्या ऑफिस मध्ये भेटू. मला आत्ता शक्य नाही. मला आत्ताच्या आत्ता भेटायचंय तुम्हाला. पट्या आत्ता शक्य नाहीये. आई आलीये कोकणातून. अहो पण मी ऑलरेडी आलोय. काय? आली की नाही गंमत? आता का पूर्वी नाही माझ्या घराखाली यायचात आणि मला फोन करायचात की पट्या मी ऑलरेडी खाली आले, येऊ वर येऊ वर येऊ. माझी किती पंचायत व्हायची. आता मला पण तसंच करणारस का तू? करणार नाही, अजिबात नाही पट्या. करणार. मी दारच उघडणार नाही. तू आत कुठून येशील? तुझ्या डोक्यात काय चाललंय पट्या? मैडम कपड़ा लाया हूँ. लेकिन मैंने तो कपड़े दिए. तू जा ना. कोण आलाय ग? आंटी कपड़ा लाया हूँ. अरे सुरेश,
कितने दिन के बाद आया रे तू स्वतः कपड़े लेके? कितना धूप है ना बाहर. आओ आओ अंदर आओ, पानी देती हूँ. आओ. अगं रामा 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 रामा, अहो आकाशची आई कुणालाही काय घेताय घरात? मी अजिबात घरात घेणार नाहीये त्याला. जे काय करायचं ते उमराच्या बाहेर. जाओ जाओ जाओ, तुम जाओ. अरे मैडम ऐसे कैसे जाएंगे, एक बार कपड़ा चेक तो कर लीजिए. हाँ हाँ थांब. अरे क्या रे, हम तो बायका बायका रहता है ना इधर. ये पुरुषों का कपड़ा कैसा आया? हमारा नहीं है ये कपड़ा. काय ग अनामिका, काय हे कुणाचे कपडे आहेत? मी तेच तर म्हणते, आपले कपडे नाहीच आहेत ते. जाओ तुम लेकर जाओ, जा घेऊन. ले जाओ वो कपड़े. पता नहीं कहाँ से उठा के लाते. अरे वही बोल रहे हैं, कपड़ा जो है सारा इधर उधर हो गया है. सारा कपड़ा यही रखे हैं चबूतरे पे. मैडम एक बार चल के देख लो आप. तू जा आणि उद्या बरोबर कपडे घेऊन ये. मला नको ते. जा जा तू. ए अनु, अगं माझे दोन पंजाबी ड्रेस आहेत. मला गरज आहे अगं त्याची. अरे जा ना जर काय ते लवकर निसतात अगं. कपडे दाखवत आपल्याला. आई काय करायचंय ते बाहेर, उमऱ्याच्या बाहेर. आत घेणार नाहीये मी त्याला. अहो अरे नहीं आ रहे हैं अंदर, वही बोल रहे हैं यही कपड़ा रखा है चबूतरे पे. मैडम एक बार चल के देख लो, आपका कपड़ा ले लो, हमारा कपड़ा दे दो. तू ते सगळे घेऊन जा. मी म्हटलं ना मला कपडेच नकोय. अगं नकोत काय नकोय, तू त्याच्या गुन्हेगारीला खत पाणी घालतेस. तू कुठला विषय कुठे नेतेस आई? कुठे नहीं, इधर ही है चबूतरे पे. एक बार चल के देख लो मैडम. आ जाओ आ जाओ. चबूतरा म्हणतोय तो. जा की जरा इथे तर येतो. यही रखे हैं चबूतरे पे. आंटी आते हैं. हाँ चबूतरे पे जाके जरा देख लेना. जा. लागतंय काय करताय, मारताय का? मारू नाही तर काय करू? तुला माहितीये माझी आई काय प्रकरण आहे ते. का घेतलीस एवढी मोठी रिस्क? तुम्हाला भेटायला. हा मिस अनामिका ऐका ना. अरे सॉरी, थैंक यू. 3 कपड़ा कम है, मस्ती कर रहा हूँ. मिस अनामिका ऐका ना. मिस अनामिका, कधी कधी तुझ्या वेडेपणाचं काय करायचं तेच कळत नाही. अहो एवढं काय केलंय मी? पट्या, माझ्या घरी इतका गोंधळ चालू आहे आणि त्यात तुझा हा वेडेपणा. अहो खर तर मी गोंधळ कमी करायला चालवतो. म्हणजे मला कळलं की माई मावशी आणि वल्ली तुमच्याकडे माझं स्थळ घेऊन आल्यात. आणि मग मला एकदम आठवलं की तुमची आई आली आहे, म्हणजे गोंधळ वाढणार, म्हणून मी गोंधळ कमी करायला आलो होतो. म्हणजे पाहणी करायला आलो होतो. परिस्थितीची पाहणी करणं दूर, तू जे काही करतोयस त्यानं परिस्थिती अजून बिघडली असती. काही बिघडली नाही. आईला शंका सुद्धा आली नाही. पट्या, आता हे सगळं पचवायचा मूड नाहीये माझा. मी सांगितलं ना तुला, मला थोडा वेळ हवाय. तरी पिच्छा का सोडत नाहीयेस माझा? ऐका ना मिस अनामिका ऐका ना. वल्ली आणि माई मावशी तुमच्या घरी आल्या त्याबद्दल सॉरी, खरंच सॉरी. पण मी तर मित्र म्हणून आलोय ना. मग आता आणखी वेळ का हवाय? कारण या मित्रांनी प्रेम आहे असं सांगून घोळ घातलाय सगळा. तो मी नाही, तो पट्या वेगळा. झाला तुझा वेडेपणा सुरू? अहो वेडेपणा काय? मला सांगा, मी तुमचा मित्र आहे की नाही? सांगा ना, आहे की नाही? आहेस. हा, म्हणजे तुम्ही माझ्याशी मन मोकळेपणाने सगळं बोलू शकता की नाही? बोलते. बरोबर. मग जर आता तुम्हाला एखाद्या मुलाने, म्हणजे मी नाही, एखाद्या वेगळ्या अनोळखी माणसाने येऊन सांगितलं की माझं तुमच्यावर प्रेम आहे, तर तुम्ही ही गोष्ट मला येऊन सांगणार की नाही? कदाचित नाही, मी नक्की सांगतो, तुम्ही सांगणार. सांगेन. सेम आहे. मग आता तो प्रेमवेडा पट्या त्यांनी तुम्हाला सांगितलं की माझं तुमच्यावर प्रेम आहे, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे, तर तुम्ही ते सगळे येऊन मला सांगा ना की अरे एक वेडा बावळट मुलगा आहे पट्या नावाचा, तो मला म्हणला माझं तुमच्यावर प्रेम आहे, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. आणि मी म्हणेन अरे अरे बिचारा, त्याला तुमचं प्रेम कधीच मिळणार नाही. झालं, संपलं, सिंपल. तुझी मैत्री आणि तुझा फ्रेंडशिप बँड स्वीकारून मी चूक केली आहे बहुतेक.
परत तेच मैत्री आहेच ना. हो पण आता ती सुद्धा असायला हवी का असं वाटायला लागलंय मला. ऐक 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 एक मिनिट आत्ता बोललेलं सगळं डिलीट, सगळं अंडू. इकडे बोललेलं डिलीट, चिमणे अमृततुल्यमध्ये मी जे काय सांगितलं सगळं कॅन्सल, सगळं डिलीट, सगळं अंडू. फक्त मैत्री हवे. आहेच पण आता तू जा प्लीज. हो मी चाललो. बरं ऐका ना, मी काय म्हणतो, नक्की आहे ना? पट्या मला पटलंय मला पटलंय. बरं मी काय म्हणतो, मला पटलंय, तुम्हाला पटलंय का? पट्या आता परत विचारलंस बघ. नक्की? पट्या ओ ओरडता काय? मगाचपासून ओरडता माझ्या अंगावर. माझ्या अंगावर ओरडू नका, माझं डोकं फिरलं ना. तुम्ही जर माझ्याशी मैत्री तोडली तर मी तुम्हाला माहिती नाही काय करीन. काय करशील? हे करीन. काय हे काय हे पळवून नेईन तुम्हाला.